याच्यानंतर कोणीही ज्येष्ठ नागरिक वाटत नाही, कोणीच वाटत नाही. प्रत्येकामध्ये गोष्ट आहे की मी माझ्या भूतकाळामध्ये जे काही केलं आहे ते माझ्यासाठी एक पुंजी आहे. ही पुंजी मी माझ्या कुटुंबाला तर दिलेलीच आहे. माझे नातू कसे मोठे व्हायला लागले, त्यांनी करिअर केलेलं आहे, पण ही माझी पुंजी इतकी आहे की मी आणखी समाजाला देऊ शकतो. ही भावना निर्माण झाली की आनंद दुसरं दुःख सगळीकडे आहे. मी आता येत असताना, मी इकडे वळत असताना, गाडी वळत असताना माझ्यासमोर मोटरसायकल वाला होता, त्याला त्यांनी जागा दिलीच नाही मला. तिसऱ्यांदा हात झाल्यानंतर त्यांनी गाडी थांबून माझ्याकडे बघितलं, काय मी म्हणलं काहीच नाही. आता काय म्हणणार आहे, मी काहीच म्हणणार नाहीये. त्याला दुःख होता होता आनंदामध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, तुला आवाज जायचं तू जा, आम्ही नंतर जाऊ. आयुष्याच्या प्रत्येक या टप्प्यामध्ये आपण वागत असताना कधी आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, कधी अपॉर्च्युनिटी मिळालेली नाही आहे, पण हे सगळं जगत असताना आज आपण अशा स्टेजमध्ये आहे की ज्याच्यामध्ये रिग्रेट नाही. बरोबर आहे ना सगळ्यांचा? रिग्रेट म्हणजे काय म्हणतात मराठीत आपण? पश्चाताप नाहीये कुठल्या गोष्टीचा. पश्चाताप कुणाला होतो? आपण काहीतरी करायचं होतं, करायचं राहून गेलं, संधी मिळाली होती, मग त्याच्यातच मी जर भूतकाळात जगायला लागलो, माझ्याच भूतकाळात मी जर जास्त वेळ राहायला लागलो, तर मी वर्तमानात जगू शकत नाही. इथं बसलेला प्रत्येक जण चुकला नाही असं नाहीच आहे. कुठेतरी चुकलो म्हणून मोठे झालं, चुकलं म्हणून अपॉर्च्युनिटी मिळाली, आणि अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून आज आपण मोठ्या ठिकाणावर पोहोचलोय. आपल्याला आपला जो आपला भविष्य काळ आहे आपल्यासाठीचा, पण कसा असावा मी सांगायची गरज नाहीये, तुम्हाला ते माहितीच आहे. पण तुम्ही दोन मुद्दे घेऊन बोलणार आहे आणि वेळ मी तेवढ्या कमी वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. ज्ञान आपल्याकडे आहेच. जे जे काही आपण अनुभव घेतलाय ते ज्ञानामध्ये रूपांतर झालं. जेवढं जमेल तेवढं आपण व्यक्त केलंय, इतरांना सांगितलंय, परत ते ज्ञान तयार झालं. इथे एवढी श्रेष्ठ मंडळी बसलेली आहे की त्यांच्याकडनं मी पण शिकलेलं. आदरणीय रोडे सरांचं माझा बघून दिवस झाल्या प्रत्यक्षात समोर आहे, त्यांच्याकडनं आम्ही शिकलो, ते लोक समोर आहे. आणखीही सर एवढंच ज्ञान देतात जेवढे ते 20 वर्षांपूर्वी सांगायचे. म्हणजे फक्त नंबर वाढलेला आहे वयाचा. तुम्ही जेवढे आपण सक्षम असाल, तरुण आहात, तेवढं आपण चान्स करू शकतो. म्हणून आज एक छोटासा मुद्दा घेऊन मी तुमच्या समोर आहे. ज्येष्ठत्व म्हणजे श्रेष्ठत्व आहे. तुम्हाला काय वाटतं, मी खरंच श्रेष्ठ आहे का? किती लोकांना वाटतं आपण श्रेष्ठ आहे? हा श्रेष्ठ असतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळेच श्रेष्ठ आहेत. आपण इथं बसलेले सगळे श्रेष्ठ आहेत. कारण कोणीतरी मला माझ्याकडे सल्ला मागायला येतं, मी एवढी सल्ला देतो, त्याचं मला श्रेष्ठ आहे. कोणीतरी मला सल्ला मागायला येतं, मी माझ्यापर्यंत सल्ला देतो, त्याचं भलं होतं की नाही मला माहिती नाही. पण मला समाधान वाटतं की मला ज्या माहिती ते दिलेलं आहे. आयुष्याच्या हे सर्व आता एवढं सर्व आहे आणि इथून पुढे जात असताना एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपला दृष्टिकोन हा कायमस्वरूपी सकारात्मक असावा. आता दृष्टिकोन म्हणजे काय, त्याची व्याख्या वगैरे करायची गरज नाही. तुम्ही सगळे जर माझ्याकडे बघत असाल, ऐकत असाल, तर दृष्टिकोन काय सांगा की ज्यावेळेला मला इथे सत्कार केला गेला आणि सांगितलं गेलं की डॉक्टर धनंजय गायकवाड बोलणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे, तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघितल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये जो पहिला विचार आला ना, तो तुमचा दृष्टिकोन. हे आम्हाला शिकवणार आहे का? भर दुपारी कशाला आलं याच्याबद्दल भरपूर काहीतरी आहे. आमचे बिहार सरांनी सांगितलं ते कोण आहे माहिती नाही. एखाद्या व्यक्तीला आपण बघतो, एखाद्या घटनेला आपण बघतो, एखाद्या काहीतरी समोर घटना घडते, त्याच्याकडे आपण बघितल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये पहिला विचार येतो ना, तो तुमचा दृष्टिकोन. बदलू शकतो का? नक्कीच बदलू शकतो. जर समजा मी इथून जात असेपर्यंत मी जर चांगलं नाही शिकवलं, बोललो नाही चांगलं, तर जाताना तुम्ही काय घेऊन जाणार आहे सोबत? तो दृष्टिकोन. मी तुमच्याशी बोलतोय, मी तुमच्याशी बोलत असताना मी काय हाच विचार करतोय की मी इथून जाताना मी माझे एवढे मित्र जोडू शकतो का माझ्यासोबत? हा माझा दृष्टिकोन. मला खूप असं होतं की बिहार सरांनी मला एक अपॉर्च्युनिटी दिली होती ज्येष्ठ नागरिक संघामध्ये बोलण्याची. त्यानंतर 1.5 वर्ष पण केलं, 1-1.5 वर्ष पण केलं. मी डॉक्टर धनंजय गायकवाड, मला साधारणतः 16 डिग्री आहेत माझ्या. माझं इंजिनिअरिंग आहे. मी एअरफोर्समध्ये पायलटिंग सिलेक्शन झालेलं आहे. होतं म्हणजे सोडली नव्हती. मराठवाड्याचा पहिला विद्यार्थी जो इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस क्रॅक करून मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये क्लास होतो.
हे सोडून मी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आलो, तेही सोडलं आणि स्वतःचं एक इन्स्टिट्यूट सुरू केलं. मी ज्यावेळेला ज्येष्ठ नागरिक संघामध्ये पहिल्या मिळालो ना त्यावेळेला माझ्यासमोर आयुष्य होता, त्यांना बोलायचं नाही. आपण काय सांगणार आहे? मी एकच सांगू शकतो की आयुष्यातल्या प्रत्येक क्षणामध्ये जो माणूस आनंद घेतो ना तो श्रेष्ठ असतो. घटना बदलत नाही, बदलत राहतात, सिच्युएशन बदलत राहतात, माणसं बदलत राहतात. मी जरी आपण तुम्हाला एवढं सांगत असेल तर माझ्या बॅकग्राऊंडमध्ये माझ्या घरी काय व्हायला लागलं मलाच माहिती आहे, माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये काय व्हायला लागलं मलाच माहिती आहे. पण मी जे जगतोय मी तुमच्यासमोर आहे तर मी तेवढाच फ्रेश असला पाहिजे जेवढा मी आतून फ्रेश असणार. हा दृष्टिकोन कसा मिळतो त्याच्यावर जे तुमच्या अनुभवालेले तुमचे अनुभव माझ्यापेक्षा जास्तीचे आहेत. आपण शासनामध्ये काम केलेलं असणार आहे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलेलं असणार आहे. एवढं मोठं वय आपलं आहे, त्याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. प्रत्येक वेळेला जो अनुभव आमच्या पाठीशी आलेला आहे त्याच्यावरनं आमचा दृष्टिकोन बदलत गेला. पहिला दृष्टिकोन असतो की आपण पॉझिटिव्ह आहोत का, तुमच्यापैकी प्रत्येक जण पॉझिटिव्ह आहे का, आयुष्याकडे पॉझिटिव्हली बघू शकतो का, तुमच्या कुठल्याही विचाराने समाजामध्ये किंवा पूर्ण ब्रह्मांडामध्ये विशेष बदल होणार नाही. म्हणजे मी बऱ्याचदा राजकारणाचे न्यूज ऐकतो, राजकारणावरती बऱ्याचदा आपण पेपरमध्ये वाचतो आणि आपण असं तळमळ होतो की काय चाललंय नाही. बऱ्याचदा आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी घटना घडत असतात त्याच्यावरती आपण विचार करत राहतो. पण ह्या प्रत्येक गोष्टीवरती विचार करत असताना नॅचरली नैसर्गिक हे जे युनिव्हर्स आहे हे युनिव्हर्स तुम्हाला निगेटिव्ह कडे घेऊन जात असतं. काही गोष्टी बघा त्याच्यात आपण निगेटिव्ह बाजू घ्यायला हे युनिव्हर्सची ताकद आहे. मग ज्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे की मी एखादी गोष्ट करायला लागलो तर ती गोष्ट बदलण्यासाठी मी खरंच तेवढा सक्षम आहे का. एक नंबर 2 मी बदलायचं असेल तर मी फक्त आणि फक्त स्वतःला बदलू शकतो. एवढं जर कळलं तर काय कारण मला इतरांना बदलायचं नाहीच आहे. ग्रामीण भागातल्या इथे कोणी असतील तर त्यांना माहिती असेल की विहीर जर बघितलं असेल पाण्याची विहीर तर त्या पाण्याच्या विहिरीमध्ये छोटासा एक प्राणी असतो त्याला निगडी असं म्हणतात. बघितलं असेल म्हणजे शेती करतात त्यांना माहिती असेल की ज्या पाण्यामध्ये ओढ्यामध्ये असेल तलावामध्ये असेल ते जर निगडी किंवा निवडी जर असेल तर शेतकरी बिनधास्त तिथं जनावरांना पाणी पाजतो आणि स्वतः तिथं पाणी पितो. तो प्राणी छोटासा 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर त्याच्यामध्ये असतो. तो प्राणी सबंध विहिरीचं पाणी स्वच्छ नाही करत, तो फक्त स्वतःच्या भोवतीचं 1 सेंटीमीटर पाणी स्वच्छ करतो. दृष्टिकोन हा असा आहे. सध्या फारच गोंधळ चाललाय, समाज इकडे चाललाय तिकडे चाललाय, सोडून द्या. आपण समाजाचा एक घटक आहोत आणि मी बदलणार आहे, मी फक्त स्वतःला बदलणार आहे एवढं जरी ठरवलं तर आपला दृष्टिकोन सकारात्मक आहे. आपण लोकांकडनं खूप अपेक्षा करतो, आपण कुटुंबातल्या माणसांकडून अपेक्षा करतो. जसं की तुमचं जनरेशन माझं जनरेशन मध्ये गॅप आहे, माझं आणि माझ्या मुलांच्या जनरेशन मध्ये 2 जनरेशनचा गॅप आहे. प्रत्येक वेळेला आपण असं म्हणतो की आमच्या वेळेला असं नव्हतं, आई वडील म्हणतात की आमच्या वेळेला असं नव्हतं, आम्ही म्हणतो आमच्या वेळेला असं नव्हतं. हे नव्हतं हेच सत्य आहे. जो बदल आहे हेच सत्य आहे. आता तुम्हाला जर समजा मुलांसाठी तुम्ही बोलायला लागला तर तुम्ही सांगा आमच्या काळात नाही आम्ही अभ्यास कसा केला. तुम्ही प्रत्येक सांगत असाल ना नातवाला आम्ही कसा अभ्यास केला, चिमणी घेतली मग मेणबत्ती लावली मग अभ्यास नव्हतंच तर काय करणार आहे तुम्ही. जे होतं त्याच्यात तुम्ही सक्षम केलं. मुलांचा अभ्यास घेत असताना तुमची मुलं नातवांचा अभ्यास घेत असताना त्यांना ते सांगा आमच्या काळात आम्ही 4-4 तास अभ्यास करत होतो, 8-8 तास अभ्यास करत होतो. ते तुमच्या दृष्टीनं तुमचं आयुष्य एकदम बरोबर होतं आणि आहे. ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये रोपण करायला लागतात, सल्ला द्यायला लागतात, त्यावेळेला सगळ्यात छोटासा शब्द आहे, तुम्ही ज्यावेळेला सल्ला द्यायला लागतात ना ज्येष्ठ नागरिक त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की ते इम्प्लिमेंट झालं पाहिजे. आणि खरी गप्पा किती जरूर तुम्ही सल्ला द्या आणि सोडून द्या. तुम्ही हट्ट करू नका. मी दिलेला सल्ला केला, तुला मी त्या दिवशी सांगितलं होतं हे करायचं नाही, म्हणजे करून बघू द्या. त्याला जोपर्यंत करून बघणार नाही त्याचा दृष्टिकोन बदलणारच नाहीये. म्हणून आपण सकारात्मक असलं पाहिजे. आयुष्यामध्ये बघण्याचा आपला दृष्टिकोन अतिशय सकारात्मक. आता किती वर्ष राहिला आपलं आयुष्य? 25 वर्ष, आणखी 30 वर्ष, 40 वर्ष, किती राहिलंय? किती राहिलंय? 40 ह्यानंतर आणखी 40 वर्ष जगायचंय. या अलीकडे 5 वर्ष फार कमी झाले ना. काही लोकांचं रिझर्व आहे. बघू जगत नाही. तुम्ही जगणार आहात आणि तेही आनंदाने जगणार आहात. एका कन्सेप्ट सोबत 1 वर्ष
विचारासाठी वाढतं. दुःख वाटायला ऐकण्याचं नाही आहे, प्रत्येकाच्या वाट्यात दुःख आहे. ते दुःखाचे डेफिनेशन तर वेगवेगळे आहे प्रत्येकाचे. मी जिथे पण भाषणाला जातो, शिकवायला जातो, मी एका सेशनचे 10,000 रुपये घेतो, 1.5 तास. मग कुठेतरी बोलावं देतच नाही ना, ते दुःख होतं. मी काहीतरी काम करायला लागतो, ते अपेक्षा म्हणतो. अपेक्षा म्हणण्याचं दुःख जास्त होतं आणि माणूस निगेटिव्ह विचार करायला लागतो. मग अपेक्षा कुणाकडनं करायचं आपल्याला? तुम्हाला मी पहिल्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की तुम्ही दुःखी आहात का किंवा ऑब्स्टेकल आहे का? त्याचं उत्तर होतं येस. कारण मी इतरांकडनं अपेक्षा करायला लागतो माझ्या आयुष्याबद्दलची, तेव्हाच मी हळूहळू निगेटिव्ह व्हायला लागतो. आणि अपेक्षा भंग प्रत्येकाचाच होतो. इकडे बसलेल्या लोकांचा तर खूप अपेक्षा भंग झालेला आहे. प्रेमभंगापासून प्रत्येक गोष्ट झालेली आहे. झाली का नाही झाली? आम्ही आमच्या काळात असं करत नव्हतो. आमच्या काळात तर कुठलाही काळ असू द्या ते झालेलंच आहे आपलं, राईट. पण तोच क्षण कधी आठवला हळूहळू येतो की नाही येत? माझ्या आयुष्यात एक किस्सा झाला होता. पावसाला जाऊ की इथं कोणी निघून घ्यायचं नाही. अरे बाबा तर सांगून टाकतो काय सांगून टाकतो. राईट. 10वीची परीक्षा संपल्यानंतर आमच्या एक 10-15 मिनिटाचा एक फोटो होता आणि आम्ही असं फिरायचो, गप्पा मारायचो वगैरे. तर आमच्याच वर्गामध्ये एक मुलगी होती आणि आमच्याच पळक्यामधला एक मुलगा तिला पत्र लिहू इच्छित होता. त्या काळात मला वाटतं तुम्ही रिलेट करू शकता. पत्र लिहिणे आता SMS आहे, लगेच बोलून टाकता, त्यावेळेला नव्हतं. आणि मग ते पत्र लिहायचं ठरलं आणि पत्र लिहायचं ठरल्यानंतर काय सांगतो तुम्हाला, पत्र लिहायचं ठरलं. मग आम्ही 6 मिनिटांचे की वर्गात हुशार होतो. आम्ही त्यांचे गायडन्स मेंटॉर आम्ही त्याचे गायडन्स करायला. मग आम्ही शेरोशायरीचे पुस्तक आणलं. त्याच्यामध्ये आमच्या डोक्याला जे जे बरं वाटत होतं ते शेरोशायरी टिक करून काढलं. आणि मग आमच्या मित्राला सांगितलं तुला पत्र लिहायचं, लिह. त्यांनी पत्र लिहिलं. ते पत्र त्यालाही वाचता येत नव्हतं, इतकं लहान शब्द असतं. मग युनानिव्हर्सिटी या सगळ्या लोकांनी एक निर्णय घेतला की माझा अक्षर चांगला असल्यामुळं मी ते लिहावं. मित्रासाठी एवढं करायचं म्हणून मी लिहिलं. पत्र लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर होती, कारण माझं काही नव्हतं. पत्र टाकायचं कसं त्याची रिहर्सल झाली. एक सायकल पुढे, मधली सायकल आमची, मागे एक सायकल. पुढच्याने जाऊन सांगायचं तिचा भाऊ नाही आहे या. मग पत्र माझ्याकडं मागच्या सीटवर बसलेलो मी. माझा एक चालक दिला होता सायकल चालवायला आणि मी ते टाकलं की त्यांनी सायकल जोरात मारायची, पुढच्या बळावर निघून जायचं. आणि मागच्या सायकलवाल्याने मलाच काही कळलंय का नाही हे बघत यायचं. 3 दिवस मी प्रॅक्टिस करतो. 3 दिवस सगळं जमलं. त्याच्यामध्ये दगड घातला शोधाय बरोबर त्या घरात पडेल. रिलेट करू शकता तुम्ही काही लोक त्याच्यासोबत, राईट. तो दिवस होता. पुढच्या सायकलवाल्याने सांगितलं ओके या. आमची सायकल निघाली व्यवस्थित. असं हातामध्ये पत्र धरलेलं, दगड बांधलेला होता आणि तिथं गेल्यानंतर असं टाकला आणि सायकल तिथं स्लिप झाली. सायकल तिथेच पडले आणि ते पत्र बरोबर त्याच्या भावाच्या हातात पडलं. तिकडून येतो. आता माझ्यासोबत सगळे विचार करायला लागले की याचं काय झालं ना. तुम्ही तेच विचार करा, मला माहिती आहे ना, तेच विचार करत असतात की आता इथं बोलायला लागलं की काय झालं असतं. पण मुद्दा असा होता ना, ते माझं काही नव्हतं असं. त्यामुळे त्या भावाने सांगितलं होतं दादा होतं ते हलायचं नाही, थांबायचं आणि तिथेच थांबलो. पण आम्ही आता दोघं सापडल्यावर आम्ही सांगितलं की 2 पुढच्या आमच्याच आहेत, 2 मागच्या आमच्याच आहेत. 6 लोकांना बसवलं त्यांनी आणि मग कट्टा सुरू झाला. ते आता आहे ना, तुझी बहीण राहिला झालं असतं वगैरे आपल्याकडे असतं. शाही एक काउन्सिलिंगचा कार्यक्रम असतो. ते काउन्सिलिंगचा कार्यक्रम झाला. पण मला काही नव्हतंच, माझं काही नव्हतंच ना त्या मुलीसोबत. सगळ्यात असं जाऊन सांगितलं, वरिष्ठ मंडळीला बोलवण्यात आलं, माझ्या भावाला पण बोलवण्यात आलं. तिथं ते झालं सगळं, काय राखी बांधायचा कार्यक्रम वगैरे असं काय ते चालू होतं. आता ज्याच्यासाठी मी पत्र लिहिलं तुमचा पाय करता होता. मी म्हणलं याच्यासाठी लिहिलंय, तो म्हणला माझा पाय तर लागलाय, मी कसा लिहू. वह्या मागायला गेला, वह्यामधनं अक्षर चेक करण्यात आलं आणि शेवटी माझ्यावरती शेक. ज्याचा माझा मी मेंटॉर होतो. मी सांगितलं होतं पत्र कसं लिहायचं, मी सांगितलं होतं की शेरोशायरी कशी लिहायची, मी सांभाळतो. सगळं झाल्यानंतर ती मुलगी आता एक खूप मोठ्या पदावरती येते. पण हाच किस्सा सांगते. आम्ही ज्यावेळेला भाषणाला जातो त्यावेळेला तिला विचारलं गेलं तिच्या भावाने की तुला खरं सांगितलं
तेवढं आणि ॲटिट्यूड कसं असतं तेवढं असतं. त्या मुलीने सांगितलं याने लिहिलं असतं तर काही प्रॉब्लेम नव्हता माझ्या फोटो, पण याने त्याच्यासाठी लिहिलं हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझी चिंता मी म्हणलं तिला हे राखी बांधण्याच्या अगोदर सांगितलं असतं की चांगलं असतं. घटना घडत राहतात, या प्रत्येक घटनेतनं आपण शिकत राहतो, या प्रत्येक घटनेतनं आपण आनंद घ्यायचा असतो. आयुष्यातल्या प्रत्येक घटनेतनं जर आनंद घ्यायला लागला ना तुम्ही कधीच ज्येष्ठ होऊ शकत नाही, कधीच तुम्ही वय वाढू शकत नाही. आम्ही त्याच्यात आपण पडतो, तात्काळचा ॲटिट्यूड निगेटिव्ह होतो. आता इथे सुद्धा माझा ऐकत असताना सुद्धा काही लोकांना लगेच डोक्यात आला असतात याने खूप मार खाल्ला असणार, लगेच आला असणार, कारण ॲटिट्यूड त्याच्या पुढे गेला ना. काही लोकांनी सांगितलं असेल असं वाटतं असं नाही भाषणाला इथं म्हणजे त्यावेळेला मार खाल्ला नसणार आहे. काही लोकांना असं वाटतं अमेरिकेच्या लोकांना वाटतं आता आम्ही जाऊन शोधून ती कोण होतो. आम्ही आमच्या आयुष्यातला आनंद अमर्याद शोधण्याचा प्रयत्न करणार. अमर्याद सकाळी उठल्यापासून जे माझं आयुष्य सुरू होणार आहे रात्री झोपेपर्यंत या प्रत्येक ठिकाणी मी जर आनंद शोधला तर माझ्या एवढा खुश आमच्या जगात होत नाही. सकाळी नंतर मी भेटतो, ज्येष्ठ मंडळी पण भेटते, जे माझ्या संपर्कात वॉक करत असताना मी काहीतरी एक जोक टाकतो ते पुढच्या राऊंडवरच नसतात आणि पुन्हा मला विचारतो दुसरं काही आहे. मी म्हणतो तुम्ही सांगायचं ना, तुम्ही पण जोक सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये किती घटना घडली असेल ना. आता हे माझा किस्सा घरी जाऊन नाही सांगायचा, मी पण एका अच्छा ठीक आहे मी ते रेकॉर्डिंग आहे तुमच्या सगळ्यांचं. पण तुम्हाला एक साधा प्रश्न आहे, किती लोकांनी पत्र लिहिलं होतं त्यांनी? आता काय विषय समजायचं ना आपला माझा सांगा पत्र लिहिलं होतं असं काय आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इकडे 1 2 3 4 5 6 7 8 टाळा वाजलाय. आता या वयामध्ये जे बॅकड्रॉप मध्ये झालेलं त्याचा आनंद घ्यायचा ना, त्याचं दुःख घेणं म्हणजे मजा आहे का नाही आहे. पण काही लोकांनी हात पण केलं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर माहिती आहे की यांनी पण त्याच्यातलं फक्त हात वर करत नाही. आम्ही कशाला सांगू नाही, आता आम्ही संघटनेच्या अध्यक्ष आहेत, आम्ही नाही सांगतो काय करतो, ज्या दिवशी संघटना सोडून नक्की सांगतो. मग हा ॲटिट्यूड जो आहे तो कुठून येतो की माझ्या आयुष्यात जे अनुभव मिळालेले आहेत त्या अनुभवातून माझा एक ॲटिट्यूड तयार होतो, एक दृष्टिकोन तयार होतो. मी सदा सर्वदा पॉझिटिव्ह राहणार आहे का? शक्य असेल तेवढं राहा. निगेटिव्हिटी कुठून येते की ज्यावेळेला मी इतरांशी तुलना करतो, दुसऱ्यासोबत तुलना करतो, दुसऱ्या कुटुंबासोबत तुलना करतो, कुणाच्या तर प्रगतीसोबत तुलना करतो, ती तुलना करायला लागतो की मग निगेटिव्ह ॲटिट्यूड तयार होतो. एखाद्या नवीन गाडी घेतो, त्याला काय बाबा त्याचा पोराने पैसे कमवायचे, तुमच्या पोराला कमवूया, त्यांनी गाडी घेतलंय ना त्याचं कौतुक करा ना. आम्हाला काय होतं की आमचा कम्पॅरेटिव्ह जो ॲटिट्यूड आहे ना तो आला की आम्ही निगेटिव्ह कुणी त्याच्यात कुणी असू. मला असं काय वाटतं, मी नेटचे क्लास घेतो आणि मी सायकोलॉजिस्ट आहे, माझं PhD सायकोलॉजीमध्ये केलं आहे, मार्केटिंगमध्ये केलं, मी हिप्नोथेरपीमध्ये काम करतो, मी हिप्नोटिझम म्हणतो. पण हिप्नोटिझम मी फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना करतो ज्यांना वाचलेलं समजत नाही त्यांना, ज्यांना मार्क्स कमी यायला लागेल त्यांना. म्हणजे आता माझ्याकडे साधारणतः नीटचे विद्यार्थ्यांचं बॅच बघितले तर 600च्या पुढे जवळपास 40 विद्यार्थी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकलला लागतात. मी काम करतो, प्रत्येक माणसावरती काम करतो. हे काम करण्याच्या अगोदर मी अगोदर ॲटिट्यूड सेट करतो मुलांचा. तुम्ही कुणासोबतही कम्पेअर करणार नाहीये. 1 लाख एकूण जागा आहेत समजा मेडिकलच्या, त्याच्यातली फक्त तुम्हाला एकच पाहिजे. तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सकाळी उठून संध्याकाळपर्यंत तुम्हाला आनंद शोधायचा आहे. कम्पॅरिझन कुणासोबत करूच नका, कारण जिथं मी कम्पॅरिझन करतो तिथं दुःख वाटायला येतं. आपण तुलना केली तर दुःख वाटायला येतं, म्हणून आपण तुलनाच करायची नाही. तुलना कुणासोबत करायची? फक्त आणि फक्त स्वतःसोबत. मी काल काय होतो, आज मी किती चांगला असणार आहे, उद्या यापेक्षा चांगला असणार आहे, हे तुलना झाली. कारण आता आपल्याला पैसे कमवायचे नाही काय कमवायचे. किती लोकांना वाटते किती पैसे कमवायचे? 1 2 3 4 सगळ्यांचे सगळे हात करतात, सगळ्यांना पैसे कमवायचे सगळ्याच. काही लोकांना आपल्याला पण पैसे का पण इथे विचार करायचा. तुमच्याकडे जर कोणी सल्ला मागायला आला, आम्हाला डॉक्टर अशोक सराफ शिकवायला होते मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये पुण्याला असताना, आमच्या वेळेला MBA करायच्या वेळेला, आणि सिनियर आपले अशोक सराफ नाही, डॉक्टर अशोक सराफ राईट, टेक्नॉलॉजी इन्क्युबेशन सेंटरचे गेलो आणि त्यांना मी विचारलं गेलं
त्यांना कुणीही प्रश्न विचारला, जगातला काही प्रश्न विचारला त्यांच्याकडे उत्तर असायचं. त्यांना जर प्रश्न विचारला कोणी तर ते सांगायचे 1 रुपया द्या म्हणून उत्तर. त्यांनी कॉइन बॉक्स केला होता, कसलाही प्रश्न घेऊन जाऊन त्यांच्याकडे उत्तर मिळायचं. ते उत्तर मला 1 रुपया मिळाला होता त्यांच्याकडे, की ज्यावेळेला मी त्यांना असं म्हणालो हळूहळूमध्ये, सर उद्या तुमचं लेक्चर आहे आमच्याकडं, एवढं म्हणून झालं. त्याच्यात सरांनी विचारलं हा काय म्हणतात, मी म्हणतो 1 रुपया द्या म्हणून सांग. तो 1 रुपया आणखी मी देवपूजेच्या तिकडे ठेवलेला आहे मला, तो 1 रुपया सरासरा एवढे दिग्गज लोक होऊन गेलेले आहे की जे पैसे कमायचे का यस कमायचं आणि त्याच्यातून मिळणार आहे का मिळणार आहे. आपल्याला समजा आपण 100 रुपये कमावले असते, स्पेंड करा ना, डोनेट करा, हरकत नाही, पण तुम्ही पैसे शिकवू. फायनान्शियली इंडिपेंडंट तुम्ही आहेत सगळेच. काय म्हणतात आपण रिटायरमेंट झाल्यानंतर काय पेन्शन मिळणार आहे का? किती लोक पेन्शनदार? पैसा काहीच पेन्शन मिळत नाही. किती पैसा कमवायचा तुम्हाला दुसरा इलाजच नाही, बरोबर आहे ना? दोन्ही एकूण काय मग पैसा कमवण्यामध्ये आनंद आहे का हे प्रश्न विचारायचा. आनंद आहे की नाही पैसा कमवायला? आनंद मिळतो की नाही आपल्याला आपल्या स्वतःच्या मालकीचे? अहो तुमची नाक जर रस्त्या म्हणजे तुमच्या घरात असेल, कोणीतरी पाहुण्याने जर 50 रुपये देऊन गेले असेल तर ती तुमच्याकडे येऊन ठेवते, काय सांगते माझे पैसे, आणि 4 दिवसांनी काय सांगते माझे पैसे. हे मी माझं मला जेवढं स्वार्थी होता येईल स्वतःबद्दल तेवढं स्वार्थी झाला की आनंदच झाला. आम्ही दुसऱ्यांचा जो विचार करतो त्याला काय वाटेल? आता बाई बसले लोकांनी काही लोकांनी डायच केलेलं करा ना, कुणाला सांगायचं काय करायचं देवा, कुणी तर म्हणेल देवाने दिसायला छान आहे ना. मी माझ्या आनंदासाठी मी काय करणार आहे तर मी पैसे कमवणार. इथं बसलेले मी मंडळी बघायला लागलं 80च्या पुढचे कमी आहेत तसे, पण 80च्या पुढच्या लोकांना सुद्धा मी असं म्हणेल, मी तर पाटीलसाहेबांना प्रस्ताव दिला होता की आपण एक ग्रुप तयार करा, तुमच्याकडे सल्ल्यासाठी मी माणसं पाठवतो, पैशाला बंद करणार. सोपं आहे, तुमच्यावर अवलंबून नाहीये. आम्ही सुद्धा तुमच्याशी गप्पा मारून नवीन काही करतो बघून आम्ही त्याच्यावर पैसे बनवतो. आपला आनंद पैसे हे इम्मटेरियल आहे, पण प्रश्न असा आहे की पैसे दिल्यानंतरच लोक ऐकतात, पैसे दिल्यानंतर कशी व्हॅल्यू असते. म्हणून आपण सगळ्यांनी आजपासून पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायचा आहे. तो ऍटिट्यूड आहे, तो दृष्टिकोन आहे सकारात्मक, स्वतःबद्दलचा, फक्त स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करा. तुमचा राहणीमान छान करा, रंगीबेरंगी कपडे घाला, मस्त मित्र शोधा आहेत तुमच्याकडे, राईट? त्या मित्रांच्या सोबत ना भूतकाळातल्या गप्पा कृपया मारू नका. आपण मित्र भेटलो ना, मैत्रिणी भेटला की भूतकाळातल्या गप्पा जास्त ना, तो माहिती तेव्हा काय झालं ते होऊन गेलंय, संपलंय. भूतकाळातलं जे तुम्हाला साठवलेलं आहे, तुम्ही तुमच्याकडे जे ज्ञान आलेलं आहे त्या भविष्यकाळासाठी वापरा. प्रेझेंट टेन्स मध्ये गप्पा मारा, वर्तमानातले गप्पा मारा, मग बघा आयुष्यातली गप्पा नाही. एक जण येऊन सांगते माझ्या घरी हा प्रॉब्लेम झाला की दुसरा जण त्याला सल्ला काढतो. हे तुमचं चालू आहे सध्या, माझ्या पण चालू आहे सध्या. मी कुणाकडे जाऊन असतो माझ्या घरामध्ये हा प्रॉब्लेम आहे की तो सल्ला देतो काय करायला पाहिजे, जेव्हा की त्यांच्या घरामध्ये ते चालूच असतं. मला असं वाटतं कुठलाही सल्ला देण्याची जी घटना जशी आहे 3 स्टेपची थिअरी आहे. 3 स्टेपची जर इंग्रजी शब्द येतील कृपया समजून घ्या, मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यातला कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठीच्या 3 स्टेपच्या थिअरी आहे. 3 स्टेपची थिअरी अशी आहे. पहिली आहे की जसं आहे तसं स्वीकारा, काहीच प्रॉब्लेम नाही, जसं आहे तसं. आता तुम्ही बसलेलं आहे, आता उठून जाता येत नाही, मी बोलायला लागलो म्हणून नाही, तुम्हाला उठायचं नाही किंवा उठून जाता येत नाही, बसा ना, काही प्रॉब्लेम नाही. कारण प्रश्नाचे उत्तर होण्यासाठी तो तुम्हाला समजला तर पाहिजे अगोदर काय आहे. अच्छा, किती लोकांनी आता रस्त्यावरती भांडणे केलेले तरी आपण रस्त्यावरती भांडणे किंवा असं मित्रांमध्ये एकेरीवरती वगैरे भांडणे झालेले आहेत ना. भांडणे केलेले असं काहीच आहे ना, राईट? भांडणावर आठवलं पाहिजे, राईट? ते भांडण केलं, भांडण कसं होतं त्याच्यावर त्या विचार. भांडण कसं होतं की कोणीतरी एखादा शब्द बोलतो, त्याच्यानंतर दुसरा त्याच्यापेक्षा कडक शब्द बोलतो, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कडक तिसरा बोलतो, आणि मग आम्ही तुमच्यावरती भांडण होतो. माझ्या आयुष्यात एक भांडण केलं होतं, म्हणजे सतत करतो. एक भांडण माझ्या आयुष्यात लक्षात राहिलं. ते भांडण होतं की मी चुकून माझ्या सायकलचा त्याला धक्का लागला होता. तो जरा गुंड टाईपच होता. तो थांबला आणि त्याने मला 3-4 अशा शेलकीतल्या शिव्या दिल्या आणि त्याने मला एक प्रश्न विचारला. जनरली भांडणामध्ये विचारलं त्यामुळे का प्रश्न, मी नम्रपणे सांगितलं नाहीये, नाहीच आहे ना आपल्यामध्ये, त्याच्यासोबत काही काय करायचं आपल्याला.
एक स्टेप मागे गेलो आपण की आपण आयुष्यात आनंद घेऊ शकतो. आज पण तो माझा मित्र झालाय, तो जरी भेटला ना त्याला मी पहिल्या वेळेला सांगतो नाही का माझ्या. हा जे प्रश्न आपल्या समोर आहे तो समजून घेण्यासाठी फर्स्ट इज ऍक्सेप्ट द सिच्युएशन ॲज इट इज. जी घटना जशी आहे तशी स्वीकारा. आयुष्यात आलेला माणूस जसा आहे तसा स्वीकारा. आपण नाही का स्वीकारलं लग्न झाल्यानंतर, हो की नाही? आणि आपण स्वीकारलं की माझ्या आयुष्यात आता बदलून मिळत नाही, माहिती बदल नाही. जे आहे ते स्वीकारलं की त्याच्यात खूप छान झालं. म्हणून पहिला आहे जो मुद्दा आपल्याला वाटतो की हा जरा कळीचा मुद्दा आहे, तुम्हाला असं वाटतं की आपल्यासमोर प्रॉब्लेम आलेला आहे, तर तो प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी अगोदर तो स्वीकारा, जसा आहे तसा स्वीकारा. सायकलवरून पडलं असताना तर सायकल शिकताना लहान असताना है ना, येस, सायकलवरून पडल्यानंतर कशाचं दुःख झालं असेल आपल्याला जास्त? कुणी पाहिलंय का, है ना? पडल्याचं दुःखच नाहीये, पडल्यावर काय उठून लगेच चालतो आपण. पण कुणी पाहिलं असेल तर मात्र दुःख होतं. त्यातल्या गल्लीतलं जर तुम्ही बघितलं असेल तर जास्त दुःख होतं. त्यातल्या गल्लीतल्या मुलीने बघितलं असेल तर प्रचंड पैसा वर्ष. पण मी सायकलवरनं पडल्यानंतर मी तसंच पडून राहिला. थोडा वेळ सायकलवरनं ज्यांनी पडले त्यांना माहिती आहे बघा, पटकन उठतात, लगेच कपड्याकडे झडकतात आणि सायकल घेऊन निघतात, पुन्हा पडतात. एखादी घटना घडायला लागली आणि तो प्रॉब्लेम आहे असं वाटत असेल तर तो स्वीकारा. अगोदर स्वीकारला त्यात उत्तर सापडायला लागते. आज घरी जाऊन एक प्रयत्न करून बघा. हे प्रॅक्टिकल आहे, करून बघा. जमलं, छान वाटलं, तुमच्याकडेच ठेवा. नाही छान वाटलं तुमच्याकडेच ठेवा, माझ्याकडे पाठवा. आज घरी गेल्यानंतर काम करा की तुमची जी रूम आहे, बेडरूम तुमची, बेडरूम मध्ये जा, खिडक्या दरवाजे लावा, पडदे बंद लावा. रात्री 8:30-9 वाजले असते आणि जिथं स्विच आहे लाईटचे तिथे येऊन स्विच ऑफ करा, सगळी लाईट बंद करा. काय होऊ शकतं केलेली आहे, तुम्हाला काय सांगते? एक म्हणणार कसं ना तुमच्याकडे लाईट बंद केला नाही. एक म्हणणार एकदम काय करणार होता, त्या अंधारामध्ये जर पुढचे 2 मिनिटं शांत राहिला तर प्रत्येक गोष्ट दिसायला लागते. आयुष्यात कधीच संपलेलं नसतं. असं कुठलंच ऑब्स्टॅकल नाहीये की माझ्या विचार माझ्यासोबत प्रॉब्लेम होऊन जाईल. मला फक्त करायचं की त्याच्यासाठी थोडा वेळ थांबायचा. जी घटना माझ्यासोबत घडली आहे त्याच्यासोबत थांबायचं. जे प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं तो समजेपर्यंत मला त्या प्रॉब्लेमच्या सोबत राहायचं. सो फर्स्ट इज ऍक्सेप्ट द सिच्युएशन. जशी घटना घडली आहे, जसा माणूस आहे तसं स्वीकार. नंबर 2, त्याच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा. त्या घटनेच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लहानपणी कबड्डी वगैरे खेळला असाल तर तुमच्या लक्षात येतं आला असेल की पायाला घसरलेला आहे, पायाला घसरले थोडंसं रक्त निघालं, लगेच डॉक्टरकडे गेलेलं नाही आपण. तिथलीच माती घेतली, त्याच्यावरती दाबून ठेवले आणि पुन्हा खेळायला सुरुवात केली. हो की नाही? म्हणजे मी माझी रेमेडी माझ्याकडे आहेच, फक्त मी त्या वेळेच्या सोबत, त्या घटनेच्या सोबत, त्या माणसाच्या सोबत, त्या व्यक्तीच्या सोबत थोडा वेळ दिला पाहिजे. मग आणि तिसरं आहे, पहिला आहे ऍक्सेप्ट द सिच्युएशन ॲज इट इज. सेकंड इज बी इन द सिच्युएशन, सिच्युएशनच्या सोबत राहा. आणि तिसरा आहे डू व्हॉट एव्हर नेसेसरी. त्या वेळेला जे योग्य आहे ते करण्याचा प्रयत्न करा. समजा ते योग्य असेल तर आनंद मिळेल, जर समजा ते चुकीचं असेल तर पुन्हा आपल्याला एक चान्स मिळेल ते करेक्ट करायचं. आम्ही डिसिजन घेत नाही. आमचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे तर आपण निर्णय घेत. निर्णय पेंडिंग मध्ये, उद्या बघू, परवा बघू, नंतर बघू, सूर्यकाल बघू. तुमचे निर्णय घेऊन टाका. आता कशाची वाट बघायचा तर निर्णय घ्यायचे. बरं, तुमच्याकडे किती प्रश्न आहेत त्याच्यात तुमच्या आता सध्या तुमच्या कुटुंबाचा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला निर्णय विचारतो. अशी काय निर्णय आहे सध्या? मोबाईल घेताना विचारणार आहे? नक्कीच नाही. टीव्ही घेताना विचारणार आहे? आता तुमच्यापर्यंत जे विचारणा येणार आहे ती विचारणार आहे की लग्न ठरत आहे, स्थळ आलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटतं? याच्या पलीकडे आपलं कॉन्ट्रिब्युशन काय आहे? मला माहिती काय? माझ्यापर्यंत एक्सपिरियन्स 4 वर्ष झाले. ज्या वेळेला आम्ही काही नवीन करायचा प्रयत्न करतो त्यांना समोर बसून आम्ही सांगायचं हे करायचं. त्यांचा एक निर्णय असेल, ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. पण कधीतरी एखादे आलेलं सजेशन हे एवढं छान असतं ते द्यायला शिका. आपल्याला
मला त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करून घेत नाही म्हणून तुम्ही निर्णय देत नाही. सुमोठ झाला काय त्यांची चर्चा चालली असेल, ग्रुपमध्ये चर्चा असेल, मित्रांची चर्चा असेल, तुमचं मत नोंदवा. मत नोंदवल्यानंतर ते इम्प्लिमेंटच झालं पाहिजे ही गरज नाही. आम्हाला सुद्धा खूप विचार करतो काय काय करायचं. मी करिअर काउन्सिलिंग करतो. मी जसं तुम्हाला एक डॉक्टर माहिती आहे, एक इंजिनियर माहिती आहे, एक शिक्षक माहिती आहे, आणखी एक वकील माहिती आहे, एक प्राध्यापक माहिती आहे, आणखी काय काय मला माहिती आहे, काय काय माहिती आहे तुम्हाला. तसं मला 576 माहिती आहे. 576. माझ्याकडे तुम्ही करिअर विचारायला आला ना, मी त्या 576 पैकी त्या माणसाला जे सूट होईल असे 5 किंवा 6 सांगतो. ऐकायचं असेल त्यांनी ऐकावं, इम्प्लिमेंट करायचं असेल त्यांनी इम्प्लिमेंट करावं. माझं काम आहे द बेस्ट सांगणे, तुमचं काम आहे द बेस्ट कॉन्ट्रीब्युट करणे. बेस्ट कॉन्ट्रीब्युट करायला लागलो की आपला ऍटिट्यूड पॉझिटिव्ह व्हायला लागतो, आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह व्हायला लागतो. निगेटिव्ह ऍटिट्यूड कधी तयार होतो, सराउंडिंग जे आहे आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत ना त्याच्यावरून आपला ऍटिट्यूड निगेटिव्ह आहे. काही तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाही त्याच्यातून निगेटिव्ह ऍटिट्यूड तयार होतो. काही तुमच्या मनाप्रमाणे घडतात ते परत इम्प्लिमेंट व्हावे म्हणून तुमचा हट्ट असतो, तिथे निगेटिव्ह व्हायला. आज पेपर जर आपण उघडला, न्यूज पेपर जर उघडला तर असं फार काही आल्हाददायक गोष्टी चालूच नाही. बरोबर आहे ना? मला असं वाटतं पेपर उघडल्यानंतर सर्वात शेवटच्या पानावर वाचायला सुरुवात करा. सर्वात शेवटचं पान स्पोर्ट्सचं असतं, त्याच्या अलीकडचं पान अर्थाचं असतं, त्याच्या अलीकडे जनरल न्यूज असतात आणि भडक न्यूज ह्या पहिल्या पानावर असतात. आपण काय करतो, भडक न्यूज वाचतो आणि तुम्हाला जे जे वाटेल ते तुम्ही सांगायचं प्रयत्न करा. माझं गाव जे आहे, माझ्या गावचं लोक आहे मला बाकीचं माहिती नाही, पण तुम्ही जर निलंगन गेला कुठल्याही चौकात जा, तेही सांगतात की पंतप्रधानांनी कसं वागायला पाहिजे. बिलकुल सांगतात. मुख्यमंत्री त्याला काय करतो इथपर्यंत काय त्याच्यातून मिळायला लागलं. आपण ऍटिट्यूड किती निगेटिव्ह ठेवायला लागलं. ज्या घटना तुमच्या मनाने बदलणार नाही यांना दोष द्या ना. तुम्हाला जर असं वाटत असेल बदलणार आहे, काय बदलणार आहे? तुमचे मित्र बदलणार, जे ऐकणार आहे ते काय बदलणार, तुमची सराउंडिंग बदलणार आहे निश्चित तेवढेच. पण मला असं वाटतं ज्या गोष्टी तुम्ही बघूच शकत नाही. परवा कोणी ते सांगितलं ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकतो. बऱ्याच वेळेला लोक ईव्हीएम मशीन हॅक करायला निघाले. आपण बसल्या बसल्या काय मशीनवर जिंकले माहिती काय झालं, पण जे सत्य आहे, जे रिझल्ट आला त्याला सत्य म्हणून पुढे चला. तुमच्या आरोग्य बदललं आहे का? मला पण गावाप्रमाणे खूप बोलायचं हे असं झालं तसं झालं राजकारणामध्ये आवडलं, तर तो अभिमानचे घटक आहे तुमच्या आयुष्यातला. तुमच्या बोलण्याने जर बदलत असेल तर तो बदलू नका. सराउंडिंग मध्ये जे काही तुमचे मित्र येतात ते प्रॉब्लेम घेऊन येत असतील तर त्याचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करा, पण हट्ट करून नसेल पाहिजे. त्यामुळे निगेटिव्हिटी आम्ही कमी व्हायला लागते. तिसरा पहिल्यांदा मी सांगितलं होतं की निगेटिव्ह विचार येण्यासाठी कम्पॅरिझन, कॉम्पिटिशन हे सर्वात जास्त असतं. ते तुम्हाला पुरत नाही. म्हणजे ज्याच्यासोबत आपण तुलना करतो तिथून आपली निगेटिव्हिटी सुरू व्हायला लागते. त्यामुळे शक्यतो कुणासोबतही तुलना करू नका, कुणासोबतच तुलना करू नका. तुमच्या या पृथ्वी तलावरती तुमच्यासारखा दुसरा माणूस नाही. हे मान्य आहे का? मान्य आहे का? तुमच्यासारखं दुसरं पीस आहे का? नाही. मग सिंगल पीस जर आपणच असो तर सगळ्यात ग्रेट आपणच आहे. आजपासून इथून गेले रस्त्यावर बाहेर लागतं यायचं म्हणायचं अनप्रमस्वे जगातला सगळ्यात श्रेष्ठ माणूस मीच आहे आणि तुम्हीच आहात. कुणीतरी म्हणतं नाही आम्ही ब्रह्मदेवा, तुमचं असेल. नाहीतरी आपल्याला येथे देव आहे का? मी प्रत्येकाला आमच्या स्टुडंटला मी सांगत असतो अनप्रमस्वे माझ्या एवढा श्रेष्ठ दुसरा
याच्यावरती संशोधन केले. फ्रान्समध्ये संशोधन होतं ते. साधारणतः 7 किलोमीटर खाली तो खड्डा आणि 3.5 किलोमीटर असा एक बोगदा केला गेला. त्याच्यामध्ये एक स्फोट घडून आणला आणि तो स्फोट घडून आणला आणि त्याच्यामध्ये रिसर्च झाला. रिसर्च असा होता की पृथ्वीची निर्मिती किंवा मानव जातीची निर्मिती कशी झाली याच्यासाठी संशोधन झालं आणि एक छोटासा पार्टिकल त्याला सापडला. त्या पार्टिकलचं नाव आहे गॉड पार्टिकल, देवत्व प्राप्त झालेला पार्टिकल. आणि तो देवत्व प्राप्त झाला म्हणूनच सृष्टी निर्माण झाली, म्हणूनच दुनिया निर्माण झाली. हे एक एवढं मोठं त्याचं संशोधन झालं आहे. त्याच्यात दुसरा एक वाक्य असं होतं की जो अणुरेणू स्वतःहून वाढत होता, जे पार्टिकल स्वतःमध्ये वृद्धी करतं, ग्रोथ करतं, ते ग्रोथ म्हणजेच देव. समजता पाहिजे तो वाक्य समजत नाही. आता स्वतःहून वृद्धी करणारे कोण आहे? तर सगळे सजीव आहेत. तुम्ही आहात, मी आहे, प्लॅन्ट्स आहेत, जे स्वतःहून ग्रो करायला लागतात, स्वतःमध्ये वाढ करायला लागतात. स्वतःमध्ये वाढ करणारा प्रत्येक माणूस जर देव असेल तर तुम्ही आणि आम्ही सुद्धा देवच आहे. तुम्ही आणि आम्ही देव आहे. एवढं पटल्यानंतर काय करा तुम्ही बाहेर पडताना पटलंय काय देव आहे? आणखी जरा समजा देव कसं असतं ते. राईट. कधी कधी असं होतं की अंग दुखल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला असं मनातून वाटतं की अंग दुखायला लागलं, बहुतेक ताप येणार आहे. एवढं म्हणून आपण बसतो आणि लगेच ताप. कधी कधी असं होतं की अंग फणफणायला लागलंय, पण मित्र व्हायला लागलाय, गप्पा मारायच्या, मला जायचंच आहे, ताप निघून जातो. मी कुणाकडे मागतो हे सगळं? मी देवाकडे मागतो. देवाला मानणारे किती लोक इथे? मी तर मानतो. देवाला मानणारे जिथं जिथं मंदिर दिसेल तिथे तिथे आपण नमस्कार करतो. आपल्या आपल्या स्टाईलने आपण नमस्कार करतो. आमची पिढी तर कसं लांबूनच असं नमस्कार करते, नवीन पिढी तर नमस्कार करून जाते, पण रिस्पेक्ट करते. सगळेच देवाचे जर तुम्ही फोटो बघितले तर देवाच्या फोटोमध्ये असा तुम्ही मागायचं, देवाला द्यायचं. किती प्रश्न? एवढे लोक बसले, 1,500 लोकांनी प्रश्न आहे मला. 1,500 लोकांचे 1,500 प्रश्न, 1,500 प्रश्न देवानी मांडायचे. जाता येता तुमच्या लेकराचे वेगळे, गणित निघाला पाहिजे, विज्ञान निघाला पाहिजे, ते वेगळे. तुम्ही देवाला काय मागितले बाबा? मागितच नाही ना. काही लोकांनी मागितलं काय? मागतोच आपण. जे देवा सगळ्याला सुखी देव, मला पैसे दे. मी तर हेच मागतो देवाला, सगळ्यांना सुखी देव. ते सुखी असतील तर पैसे देतील ना. मी देवाला मागतो आणि देव ज्यावेळेला तथास्तु म्हणतो त्यावेळेला ते घटना घडते. आता तथास्तु म्हणून म्हणत असतं तुमच्या हृदयामध्ये जो देव असलेला आहे ना, जो ग्रोथ ज्याला गॉड पार्टिकल म्हणतो आपण, तो पार्टिकल तुमच्या हृदयातला तुम्हाला तथास्तु म्हणतो. तुम्ही काही मागा, तुम्हीच तथास्तु करा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट करायला लागते. म्हणून आजपासून देवाला रिस्पेक्ट आहेच, इथं सरेंडर आहेच, पण तो देवाला प्राप्त झालेला माणूस तुम्ही आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही ना तोपर्यंत अनुभव मिळणार नाही. कुणाला मागायला नाही सगळं सुख शांती कुणाला मागणार आहे? स्वतःला मागणार. देवघरामध्ये रॉकेटचा दिवा नसतो, देवघरामध्ये इलेक्ट्रिकची घंटा नसते. तो नाद आणि तो धडपड तो स्वतःसाठीचा आहे, आपल्या हृदयामध्ये पोहोचण्यासाठीचा आहे. म्हणून आपण सकारात्मक जास्ती बांधायचा, नकारात्मक द्यायचा नाही. कारण आमच्यासारखं कोणीच नाही आहे, आम्हीच ग्रेट आहोत हे समजून दिल्यानंतर प्रश्नाची उत्तर सापडतात. आणि जर समजा प्रश्नाची उत्तर चुकली तर कायम स्वरूपी तुम्हाला एक चान्स असतो करेक्ट करण्याचा. आणि जर उत्तर करेक्ट झालं तर तुम्हाला कायम आत्मविश्वास तुमचा वाढवतो. ते शेवटच्या टॉपिक आहे. तिसरा एक सकारात्मक झालं, एक नकारात्मक झालं. आवाज येतो? दोघांना जरा उठून द्या. ते मेडिटेशन बघा. आता लक्षात घ्या, आता इथंच बघा. मी काय म्हणतो दुसऱ्याशी तुलना करायची. मी सांगितलं तुम्ही ऐकत नाही, तुम्ही ऐका ना. त्यांना देवत्व प्राप्त झालेलं आहे. माझ्या आयुष्याच्या पातळीवर मला आनंद घ्यायचा आहे. हा आनंद घ्या, सांगू नका कोणाला. आनंद घ्या. पाच म्हणलाय. तिसरा विषय
मग आपलं नातवासोबत पडतं, दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे, त्याच्यामध्ये आपलं चालतं, राईट? या सगळ्याच्या पलीकडे यू ॲटिट्यूड काय सांगतो तुम्हाला की समोरच्या ठिकाणी जर मी स्वतःला ठेवलं तर मला प्रश्नाचे उत्तर मिळायला लागतात. मी जर तुम्हाला वाईट बोललो आणि मला जर कोणी वाईट बोलत असेल तर मला काय वाटत असेल ह्याचा विचार केला उत्तर सापडायला लागतं. तुमच्या समोरचे प्रश्न किती आहेत? पहिला आपला प्रश्न हेल्थच्या विषयीचा. आता आपलं एज थोडंसं पुढे गेलंय, तेवढी हेल्थ आपल्याला साथ देत नाही. जेवढं फिटनेस तुमचं जास्ती असेल तेवढं तुम्हाला चांगलं क्वालिटी लाईफ जगायला मिळेल. मग आपण यू ॲटिट्यूड काय ठेवायचं आहे? मी लोकांना सल्ला देण्यापेक्षा मी अंमलात आणतो का, हा पहिला प्रश्न. नंबर 2, कुठल्याही प्रश्नाचे उत्तर करत असताना त्या प्रश्न सोडवण्याच्या ठिकाणी तुम्ही जर बसला तर तुम्हाला उत्तर सापडायला. आम्ही आता एक सध्या सायकोलॉजीमध्ये एक प्रयत्न करतोय. तो प्रयत्न असा आहे की नीट किती लोकांना माहिती एमबीबीएस परीक्षा देण्यासाठी एंट्रन्स एक्झामिनेशन त्याच्यामध्ये काही प्रश्न क्रिटिकल असतात, असा शोधून म्हणतात क्रिटिकल असतात. ते क्रिटिकल प्रश्न सोडवण्यासाठी मी या टेक्निकचा वापर करू शकतो. टेक्निक काय की ज्याने प्रश्न तयार केला आहे तो तुम्ही आहे समजून प्रश्न वाचा. तुम्ही प्रश्न करते तुम्ही जर आहे असेल कुठल्याही माणसाने प्रश्न तयार करणार असेल ना त्याला अगोदर उत्तर माहिती असतं म्हणून प्रश्न तयार करतो. प्रश्नपत्रिका असतात तयार करताना अगोदर आपण उत्तर काढतो त्याच्यात प्रश्न तयार करतो. म्हणजे प्रश्न तयार व्हायला लागला तर तो तयार होत असताना यू ॲटिट्यूड जर आपण ठेवला, समोरच्या ठिकाणी जर आपण ठेवलं आणि मग जर विचार केला की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालं. मी युपीएससीच्या ओव्हरऑलची तयारी करून घेतली. आतापर्यंत 5 विद्यार्थी आयात झालेले आहेत. जवळपास 7.5 विद्यार्थी क्लासमध्ये असतात, बँकिंगमध्ये काम करतात. माझी तिकीट जाहीर केली तर मी घेतोच 30 घालण्याचा प्रयत्न करतो. तर मी इंटरव्ह्यूची टेक्निक ज्यावेळेला शिकवतो मला त्यावेळेला समोरचा माणूस काय प्रश्न विचारणार आहे हे मला अगोदरच कळतं. इथपर्यंत घेऊन जातो. दिस इज माय युनिवर्स. त्याच्या मनामध्ये काय हे कळतं तुम्हाला की प्रश्न अगोदरच कळतो. प्रश्न कळला उत्तर तुमच्याकडे तयारच आहे. मला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे. आता किती मोठं होणार तुम्ही? आनंद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. मला श्रेष्ठत्व करता येत असेल तर मला यू ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. माझ्याकडनं कुणीही हर्ट नाही झालं पाहिजे, दुःखाला गेलं नाही पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये इथून पुढच्या आयुष्यामध्ये मला फक्त आनंद आणि आनंद जर घ्यायचा असेल तर मला यू ॲटिट्यूड घ्यावा लागेल. कायम स्वरूपी दुसऱ्याच्या ठिकाणी स्वतःला विचार करून मगच मला ऍक्शन घ्यावं लागेल. कारण आता या वयामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये तुलना न करता फक्त स्वतःचं क्वालिटी लाईफ, स्वतःला जगण्यासाठीची जी तुमची आता धडपड आहे ती अगदी निरामय जीवन असलं पाहिजे. आपलं खूप सुंदरचं जीवन जगलं पाहिजे. मला असं वाटतं की तुम्हाला शुभेच्छा देण्यात शुभेच्छा एकच देतो, इतकं छान जगा की पूर्ण जगाला म्हटलं पाहिजे की मला असं जगायचं आहे. कारण तुमचा एक रोल मॉडेल असणार आहे. संबंध महाराष्ट्रात लोक आलेले आहेत. एक लातूरची खास आमची खासियत आहे की मला वाटतं ज्ञानाची मेजवानीसाठी आम्ही सगळे तयारच असतो इथे. तर आपण सगळ्यांनी एक स्वतःसाठीचा मेसेज घ्या. तो स्वतःसाठीचा मेसेज आहे की मी खूप आनंदी जगणार आहे. इथून पुढे माझं जेवढं आयुष्य असणार आहे ते माझं अतिशय आनंदी असणार आहे. कुठल्याही मोहामध्ये न अडकता मला जे योग्य वाटेल ते मी करणार आहे. मला जर अयोग्य वाटत असेल तर मी त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहे आणि माझा मित्रपरिवार जास्तीत जास्त वाढवणार आहे. तुम्ही मित्रपरिवार वाढवा, कारण मित्र हे सगळ्यात मोठं औषध आहे की ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही दुःखातून बाहेर पडू शकतो. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. आदरणीय पाटील सरांनी मला बोलवलं आणि बोलण्यासाठी पाहिजे त्याबद्दल त्यांचाही आभार आहे. आपण सर्व श्रेष्ठ लोकांसोबत पाहिजे मी